म्हणून हाही देव म्हणत होता, पण तितकंसं ते 100% पटल्याशिवाय जमत नाही बर का. माणूस चिकटतो केव्हा, जेव्हा त्याला अनुभव येतो तेव्हा. पहिल्यांदा काय येतो, तो गेला म्हणून हा आला. हौशे नवशे गवशे माहिती आहे तुम्हाला, आता काय सांगायची गरज आहे का. काही हौशेने देवाला येतात, काही नवस केले म्हणून येतात, आणि काही या दोघांच्या बरोबर एक तिसरा गवसला जातो, तो गवशा. बर का. एकाला हौस होती, एक नवस केला होता, भेटला, अरे चल रे मला जरा गणपती दर्शनाला जायचंय. अरे बा ते आपले काय देव बी मानत नाही, ते असलं आपल्याला भानगड नाही, हे ते तुझं तू जा, हे आपल्याला हे देव बिव काय आपल्याला पसंत नाही. बर अरे म्हणले नको देव, पण आपल्याला पुढे जाऊन जरा वडा बिडा खाऊ ना, मिसळ बिसळ, हा मग येतो. नुसतं मिसळ नाही, मग पियूष बिश पाहिजे. बर बर पिऊ पिऊ, काय त्याच्यात मस्तानी देऊ. बोर्ड लागलेलीच आहेत की बघा, काय पाहिजे ते. बर मग आला, मग सगळे तिथे गणपतीजवळ उभे राहिलेले. दुसरा अहो म्हणला बघत काय उभं राहिला, पुढे वा ना. आला, आधी का पंचायत. जाऊ दे म्हणलं, आता काय खूप नाव ऐकलंय गणपतीचं. गवसला गवसला. मग हा येतोय, तो हात जोडतोय, तो हात जोडतोय. बरं सगळे हात जोडतायत म्हटल्यानंतर आपण तस मग बरं वाटलं. बायकोला म्हणलं आज दर्शनाला जाऊन आलो. ते म्हणले हा म्हणजे गणपतीने तुमचं घेतलं का तुम्ही गणपतीचं घेतलं. नाही म्हणजे नेमकं काय घडलं. ते म्हणले काय कोणी कोणाचं घेतलं हे मला माहिती नाही, पण बरं वाटलं एवढं खरं झालं, गवसला. काय मग अगदी लक्ष्मी रोडने जाण्यापेक्षा बुधवार पेठेत आडवा येऊ लागला. मग जाता जाता गणपती म्हणायचा. या 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 या, बाहेरून बाय बाय करू नका, या. असे करत 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 बघा ना, माझ्या समोर मला माहिती आहे कुठच्या कुठे गणपती गेला तो. कुठच्या कुठे हे असंच आहे. काही हौशेने आले, काही नवसाने आले, आणि काही गवसले गेले. असे एकत्र सगळे आले आणि भक्तांचा वेळा वाढत गेला. असंच असतं. काही कुणाचं चुकत नाही हो, कुणाला कळतच नाही. काही अनुभव आल्यानंतर कळतं. तसं अक्रूराने ऐकलं होतं कृष्ण म्हणजे फार मोठा बेटा आहे, पण हे तर बघा होतं 11-11 वर्षाची एवढे छोटी छोटी ही पोरं, आणि त्यांना असं वाटलं त्या कणसाकडे घेऊन जावं. बरं एकटे दोघं असते तो गोष्ट नाही, याच्यावर प्रेम करणारे हे काय, हे पोरी प्रेम करतायत, बायका प्रेम करतायत, म्हातारी प्रेम करती, म्हातारा प्रेम करतोय, गायी प्रेम करतायत, वासरं प्रेम करतायत. काय सांगू तुम्हाला, कृष्ण परमात्मा निघाला ना तेव्हा त्या कृष्णाकडे बघून त्या गाया धार सोडतो त्या का नाही. आज तुझ्या तोंडात दूध जात नाही, निदान तुझ्या रस्त्यावर तरी दुधाचा सडा टाकू. आज आमचं दूध तुझ्या तोंडात जाणार नाही, पण दुधाचे सडे तुझ्या रस्त्याने टाकू. तुझ्या जीवनामध्ये त्या दुधाचा अमृत उतरो. कुणाच्या विषाची बाधा तुला न हो. कृष्ण परमात्मा त्या गायीकडे अशा धार सोडतायत, मागे वळून बघतायत. प्रभूला वाटलं काय अलौकिक प्रेम आहे. आणि शेवटी आले मध्ये एक सरोवर सुंदर होतं, आणि भगवान म्हणाले अक्रूरा जरा थकल्यासारखा दिसतो, जरा आंघोळ विंघोळ करून ये, म्हणजे जरा फ्रेश होशील. प्रवास झालाय, धूळ उडली आहे. पण हे दोघं चांगले दिसत होते बरं का. यांच्यावर कोण धूळ उडवतो नाही कळलं.
यांच्या स्मरणाने आमच्या जीवनातली धूळ उडते, तर यांच्यावर धूळ कोण उडवणार? एकदम स्वच्छ दिसत होतं, लख्ख दिसत होतं, सुंदर दिसत होतं. जा म्हणे, तुझ्या धूळ उडली आहे खूप, जा जरा आंघोळ बिंघोळ करून ये. जरा असं खाली वाकला, असं केलं, आणि ते पाण्याला अर्घ्या देतात ना अशा सूर्याला वगैरे, आणि त्याने असं केलं, असं बघितलं ना, हो त्या ओंजळीच्या पाण्यात तो कृष्ण बलराम दिसू लागले. अरे अरे वा, हातात आले काय? म्हणून मागे वळून बघितलं, अरे म्हणले तिथेही बसले, तिथे कसे आले? हा, मार्गी स्नानाला उतरला क्रूर, रथावरी किशोर नंदिदीचे, दावोनी कौतिक निरसी त्याचा धाक, सांगत असे शुक परीक्षिती. तिकडे बघितलं, तिथे हातामध्ये दिसतोय. अरे वा, काय आश्चर्य, तिथेही दिसतोय, इथेही दिसतोय. अरे बाप रे. आणि जो इथे दिसला तो विश्वरूप दर्शन, त्याचं सौंदर्य, त्याची सत्ता जाणवली. असंच घेतलं, वंदन केलं, आला, दर्शन घेतलं. अक्रूरा, हा एकदम फ्रेश दिसतोयस. इंग्रजीमध्ये बोलला देव. मी सध्याची प्रचलित भाषा सांगितली. पूर्वी माणसं यायचे, जरा हातपाय तोंड धुवून घ्या, जरा फ्रेश होता का? काय भाषा बदलली? जरा फ्रेश. मग तोही म्हणतो जरा बसा, मी फ्रेश होऊन येतो. पूर्वी काय म्हणतो, जरा हातपाय तोंड धुवून येतो. आता पायात बूट असतात, त्यामुळे पाय धुवायचा प्रश्नच नसतो. असं आपलं, मला आपलं विश्लेषण करायची सवय लागली, त्यामुळे काही पर्याय नाही ना दुसरा. आणि एकदम असा ताजा तवानाच होता. अरे म्हणे, अक्रूरा काय दिसतोयस रे? अरे म्हणे, मी नाही ताजा तवा दिसणार तर काय म्हणले, मला जे दिसलं ते अलौकिक होतं. माझ्या मनाची दडपणच गेलं, काळजीच गेली. आता कळलं काही नाही, आपण आपलं उगीच रिकाम टाकड्यासारखं बसून रथ चालवल्याचं वाटायचं, चालवणारा तूच आहेस. कळलं, संपलं जीवनाचं. आता काही काळजी करायचं काही कारण नाही आहे. कंस येऊ दे, आणखीन 50 कंस येऊ दे, सगळ्यांना ब्रॅकेटमध्ये घालून बांधून खलास करून टाकशील. कळले का? कंस इंटू ब्रॅकेट, परवा सांगितलं. सगळ्यांना मोळी बांधून तू फेकून देशील ही माझी खात्री झाली. चल म्हणले, आता तू म्हणशील तिकडे घालतो. मला असं वाटत होतं हे बाळ आहे, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाणे गे. सगुण गुणाचं तान. आता ते एवढं 11-11 वर्षाची गोड पोरं, अहो काय असतं, दुसऱ्याची पोरं बरोबर घेऊन जाताना आपल्याला काळजी असते, आपली पोरं असताना इतकी नसते. असते नाही असं काही नाही, पण ती पोरं आणि नेताना रस्ता ओलांडताना तर काय तुम्हाला सांगू, ती भयंकरच प्रकार का असतो, अवघड असते सगळं. ते पाकिट तुम्ही बायका बघितलेत की नाही? अरे 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 अरे, ते पाकिट, ते डबा, बर का? हो, जाऊ दे. तितक्यात त्या ओढणीचा पदर खाली पायात यावा. ओढणीचा पदर म्हटला मी, साडीचा म्हटला नाही. ते खाली यावं, ते पायात यावं. आता ते खाली ठेवावं तर वर टाकावं, कार्ट तर मागे राहिले. काय तुम्हाला तुम्ही बघा, एक एक रस्त्यावरची सीन ती इतकी कासावीस झालेली असते. मग ते असं घेत, अरे अरे का. मग ती सांगते, बघा तुमच्या मुलाला ना शाळेला घेऊन जाणं अवघड आहे, एक 2 व्हीलर घ्या. काय त्याला आपलं, आणि मला चालायला शिकते, आपलं मागे बसलं, मला मिठी मारली की गेलं तर बरोबर. ते सुद्धा काही काही पुरं उलटी बसतात. कठीण आहे का? अहो काही काही पेंगत असतात, ज्यांच्या गाडीवरती 3-3 असतात ना. आता ते तिसरं असलं म्हणजे ते शेवटचं असतं, माहित नाही मला. अहो ते असं मान असं कोलून घेतं, काही काही डबाला आबा सांगावं लागतं, ए पुढे बघ ते काय झालंय बघ. अवघड आहे, असंच असतं.
दुसऱ्याची पोरं असली म्हणजे ते आपलं असली म्हणजे कुणा काळजीच वाटतो. तसं त्या अक्रूराला इतकी काळजी वाटली, ही एवढी ह्या नंदाची पोरं आपण घेऊन जातोय आणि तो तर चांडाळ तिथे बसलाय, काय केलं तर पुढे काय होईल. जोडून या करवी नवी विश्वंभरा, चलावे मंदिरा सकळिका. मथुरेत गेल्याबरोबर मथुरेच्या बाहेर सांगितलं म्हणे परमात्म्या आमच्या घरी चल. ते म्हणले हे बघ आता मी काही तुझ्या घरी येत नाही. आम्हावरी कृपा करी कृष्णनाथा, ठेवी तसे माथा पायावरी. मारून या कंस येईन तुझ्या घरा, आग्रह आक्रूरा करू नको. सकळ समुदाय मथुरेचे वनी, सहित चक्रपाणी म्हणे नामा. आणि एका उपवनामध्ये थांबले, बागेमध्ये देशात मुक्काम केला. सगळी बरोबर पोरं बिरं होती. बरं काय त्यांच्या दशम्या बिशम्या लोणी बिणी सगळं शिदोऱ्या बरोबर होत्या. टिफिन बॉक्स नाही, शिदोऱ्या. शिदोऱ्या बरोबर होत्या, लोणी होती, खडी साखर होती. सुंदर 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 आईने करून दिलं होतं यशोदा मैयानी. कृष्ण खाताना बळीरामाला म्हणाला आज माझी शिदोरी खातो, तुझी शिल्लक ठेव. दोघांपैकी कोणा तरी ठेव दादा, पुन्हा असं लोणी मिळणार नाही. दादा आता पुन्हा असं लोणी मिळणार नाही. सगळे म्हणतात देवाच्या भेटी करता ऋषीमुनींनी तपश्चर्या केली. नाही काय रे, जन्म जन्मांतरापर्यंत आपण सुद्धा असे भक्त मिळावे म्हणून तपश्चर्या केली. नाही का रे आपण तपश्चर्या केली. अरे आपल्याला नैवेद्य दाखवतील आणि घरी घेऊन जातील. इथून पुढे आपलं जेवण संपलं. बरोबर आहे ना गुरुजी? नैवेद्य दाखवतील पण देवा जेव म्हणणार नाही. बरोबर सांगितलं, ते माझं लक्षात आहे तुमच्या. गुरुजींनी सांगितलं ते पुढचं सांगा, ते सांगतात ते. म्हणजे ते त्यांनी माहिती आहे ना तुम्हाला, ते असा नैवेद्य करायचा आणि असं करायचं. त्याचा अर्थ असा आहे, यदा कदाचित हात जर मध्ये घातलं तर तिथल्या